ठाण्यातील सुभाषनगर गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडवणाऱ्या विकासकाला नळपडा येथील 1500 घरांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प देण्याची प्रक्रिया एसआरएने सुरू केली आहे। या विरोधात स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दाद मागितली होती। त्यानुसार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांनी रहिवाशांसह एसआरए कार्यालयावर धडक दिली। यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। या प्रसंगी सदर प्रकल्पात विकासक बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। नळपाडा येथील 1500 घरांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्यासाठी एसआरए अधिकाऱ्यांनी रिट्स प्रॉपर्टी इंडिया या विकासकाला पुढे केलाय। ही कंपनी महाकाली बिल्डर्सचा एक भाग आहे। या कंपनीला याआधी गांधीनगरमधील 2200 झोपडीधारकांनी सहमती पत्र दिले होते। त्यानंतर 400 घरे पाडण्यात आली, मात्र त्यांना अद्याप भाडे अदा करण्यात आलं नाहीये। तसेच सुभाषनगर येथील एसआरए प्रकल्प 15 वर्ष रखडलाय। आता गांधीनगर येथील उर्वरित 1800 झोपडीधारकांनी घरे रिकामी करण्यास नकार दिला। आर्थिक डबघाईस आलेल्या महाकाली डेव्हलपर्स संचालित रिट्स प्रॉपर्टी इंडिया या कंपनीसाठी एसआरए अधिकारी पायघड्या का घालते असा सवाल करीत रहिवाशांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान यांच्यासोबत एसआरए अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी विकासक बदलण्याची कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आलंय। या संदर्भात मनोज प्रधान, उमेश अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहुयात। असं आहे की तुम्ही माहोल बघताय, नळपाड्याचे 1500 घरं त्याच्यात आहेत आणि एक विकासकाला एसआरए एलओआय देतोय अशी चर्चा होती। त्याच्या विरोधात आव्हाड साहेब या ठिकाणी आले। लोकांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी सुभाषनगर डेव्हलप करू नाही शकला, जो गांधीनगर डेव्हलप करू नाही शकला, तिथली लोक रस्त्यावर आहेत, तिथल्या लोकांना भाडं मिळत नाही। मग असं असताना आणखी नळपाड्याच्या 1500 लोकांना कुठे तो न्याय देऊ शकतो? आणि तरीही एसआरएचे अधिकारी हट्ट बांधून होते की त्याला कुठेतरी एलओआय मिळावा, म्हणून आव्हाड साहेबांकडे आलेले। आव्हाड साहेबांच्या याला मान देऊन अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही काय एलओआय देणार नाही आणि एक पत्र उमेश अग्रवाल यांना उद्या देण्यात येईल। जी आज या ठिकाणी एका चालू दिवशी लोक आली त्याचं खरंच चीज झालं, कारण काय आव्हाड साहेब इकडे आले आणि कुठेतरी 13-2ची कारवाई सुरू होईल असं वाटतंय। 13-2 काय, विकासक बदलण्याची कारवाई सुरू होईल असं दिसतं। साहेब, थोड्या वेळापूर्वी या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली की संजय पांडे हे बिल्डर राहतील आणि दिशाभूल केली जाते, राजकीय हस्तक्षेप आहे असं देखील आरोप करण्यात आले। कसं आहे की सामान्य नागरिक जर त्रस्त झाला तर तो कोणाकडे जाणार? तर तो एका राजकीय पक्षाकडेच जाणार। आज जर त्यांना वाटत असेल की आव्हाड साहेबांच्या मध्यस्थीने त्यांच्या समस्या दूर होणार असतील तर ते नक्कीच जातील। आता असं आहे की इथे उपस्थित लोकांमध्ये कोण राष्ट्रवादीचं आहे, कोण काँग्रेसचं आहे, कोण शिवसेनेचं आहे, कोण उभाटाचं आहे, कोण भाजपचं असेल। आज नगरसेवक तर 4ही भाजपचं आहेत। तरी जर एवढी लोक जमतात आणि ते आव्हाड साहेबांकडे येतात तर घरापेक्षा महत्वाचं काय आहे त्यांच्यासाठी? पक्ष महत्वाचा नाही, लोकांच्या समस्या महत्वाच्या आहेत, घरं त्यांची महत्वाची आहेत। आणि आज जर त्यांनी घरं खाली करून दिली तर परत 15 वर्ष 20 वर्ष मरेपर्यंत घरं मिळतील की नाही असा एक त्यांच्यासमोर क्वेश्चन मार्क आहे। त्यामुळे विकासक जी झालेली चूक आहे ती सुधारायची वेळ आलेली आहे आणि ज्या चुका सुभाषनगर आणि गांधीनगरच्या लोकांनी केल्या त्याच्यातनं नळपाड्यातल्या लोकांना ते बघून एक सुधारणा करायची त्यांना एक संधी मिळाली, त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो। गेली एक महिन्यापासून आम्ही एसआरएला पत्रव्यवहार करतो आणि मागे गेल्या वर्षामध्ये म्हणजे 2025 ह्या लढ्याला 1 वर्ष आज कुठेतरी पूर्ण होतं आमचं। तर 1 वर्षापूर्वी माळवी साहेबांनीच माध्यमांसमोर बोललेलं की तुमचा जर विरोध आहे तर तुम्ही जीबीआर घ्या। तर त्या गोष्टीला कुठेतरी पुढे जाऊन आम्ही इथे पत्रव्यवहार केला। आमची जेव्हा तयारी झाली जीबीआर घ्यायची तेव्हा आम्ही जीबीआरचं पत्र दिला, तर एसआरएकडनं आम्हाला पत्र असं आलं की आम्ही तुम्हाला प्राधिकृत अधिकारी त्या दिवशी उपलब्ध करू देऊ नाही शकत, तर तुम्ही तुमची सभा घेऊन आम्हाला त्याचा इतिवृत्त सादर करा आणि त्याचा व्हिडिओ सादर करा। ते आम्ही 15 जुलैला इथे इन्व्हाइट केला।
आमची सगळी जी नलपाडा गृहनिर्माण संस्थेचे जे आमचे सगळे सदस्य आहेत, कमिटी आहे, त्यांच्या माध्यमातून इथे पत्रव्यवहार करण्यात आला, व्हिडिओ सादर करण्यात आला. आज 15 दिवस त्या गोष्टीला, 10 दिवस आज झाले. 15 तारखेला सादर केल्यानंतर 10 दिवस उत्तर नाही भेटला, तर कुठेतरी आम्हाला आव्हाड साहेबांकडे धाव घ्यावी लागली. आणि आज आव्हाड साहेबांच्या येण्याने त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते पत्र देतील उद्या, अशी त्यांनी हमी दिलेली आहे. आता त्याचं उत्तर काय येतं हे आम्ही बघूया. राहिली गोष्ट, जी पत्रकार परिषद आज घेण्यात आलेली नलपाड्यामध्ये, त्यासाठी नलपाडा गृहनिर्माण संस्था व्यवस्थित सविस्तर एक पत्रकार परिषदचं आयोजन करेल आणि त्यावर जे जे आरोप करण्यात आलेले त्या आरोपांचं आम्ही उत्तर त्या पत्रकार परिषदमध्ये देऊ. दुसरी गोष्ट अशी आहे की रोहिदास बांगर नावाचे एक अधिकारी आहे, गेली 9 दिवस ते रजेवर आहे. आता जेव्हा ते रजेवर जातात, तर एखादा अधिकारी जेव्हा 9 दिवस रजेवर जातो, तर एसआरएची जबाबदारी असते की त्यांचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा. आज 8 ते 9 दिवस झालेत, त्या व्यक्तीचा चार्ज आज देण्यात आला. का? कारण आव्हाड साहेब येणार होते. तर काही लोकांचा आरोप होता ना की राजकीय नेत्यांकडे जावं लागतं. हेच कारण आहे की राजकीय नेत्यांशिवाय एसआरए काय हलत नाही. यांचा म्हणजे बोलतात ना, बिल्डरांची दलाली करायचं काम चालू आहे इकडे. बिल्डर लोकांची बाजू कशी मांडता येईल हे एसआरए करतं, पण गोरगरीब जनतेचा कोण ऐकायचा इथे मागणी मानत नाही. आणि आज म्हणून आम्हाला आव्हाड साहेबांना कुठेतरी आणावा लागला. याच्या पुढे पण साहेबांनी आम्हाला हमी दिली आहे की जर समजा आम्हाला न्याय भेटला नाही, तर आव्हाड साहेब आमच्या बरोबर, प्रधान साहेब आमच्या बरोबर पुढे कोर्टाची लढाई लढायला पण तयार आहे. त्यांनी असा एक आरोप पण केला आहे की आमच्याकडे 60% लोक असताना सुद्धा उमेश यादवला विनाकारण या सगळ्या प्रकरणात खेळ घालतात. माझ्याकडे ना जनरल बॉडीचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला ती जनरल बॉडी मीटिंगचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो. तुम्ही त्याच्यामध्ये बघा. 60% लोक नाही, मी म्हणतो 80% लोक माझ्याबरोबर आहेत. आणि माझ्याबरोबर म्हणजे काय, व्यक्तीबरोबर नाहीये. तर ते ज्या पद्धतीची शक्ती जी काम करते, लोकांना दिसतंय आज की संजय पांडे सुभाषनगरचा किती उद्धार त्यांनी केला. गांधीनगरचा एलओआय 2018 साली आलेला आहे. आज आपण 2026 मध्ये गांधीनगरचा काय उद्धार झालेला आहे. आजपर्यंत 400 घरं फक्त खाली झालेली आहेत. बाकी 1800 घरं लोक द्यायला नकार दिलेला आहे लोकांनी. तर त्याचं कुठेतरी उदाहरण बघून लोकांचे डोळे उघडले, म्हणून लोक आज रस्त्यावर उतरलेत ना. ही लोक कुठल्या पक्षाची नाही आहे. तुम्ही कॅमेरा फिरवा, तुम्हाला दिसेल ही सर्वसामान्य जनता आहे. आणि आम्ही आजपर्यंत याच्या कुठला झेंडा घेऊन किंवा कुठल्या पक्षाचं नाव घेऊन कधी एसआरए मध्ये आलेलो नाही. फक्त लोकांना घरं भेटावी हेच आमचा उद्देश आहे. याच्या व्यतिरिक्त आमचा उद्देश काही नाहीये.